राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता आहे। अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मुंबईतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये छोटे मोठे मध्यम प्रकल्प 100% भरलेत। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। त्यामुळे प्रकल्प 100% भरले असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत। मागील आठवड्याभरापासून राज्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे 17 धरणं फुल झाली आहेत। या धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी विसर्ग केला जातोय। यंदा मान्सून जोरदार बरसल्यामुळे थंडीचं आगमन लवकर होणार आहे। तर हिवाळ्यामध्ये देशाच्या बहुतांश भागामध्ये कडाक्याची थंडी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढले आहेत। या बाजार समित्यांमध्ये 4200 ते 4550 रुपये प्रति क्विंटल एवढ्या भावानं सोयाबीनची विक्री झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। राज्यासह परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी झाली आहे। परिणामी लसूण, कांदा, काकडी, फ्लावर, शिमला मिरची त्याचबरोबर गाजर, मटार यांच्या भावामध्ये 10 ते 20% वाढ झाली होती। तर इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव हे टिकून होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये मोसंबीची फळगळ सुरू आहे। वाढत्या वातावरणाचा फटका मोसंबी फळांवर झाला असून यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। त्यामुळे सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बारामतीतल्या मौजे जैनकवाडी गावामध्ये सूर्यफूल पीक प्रकल्प राबवण्यात आला। सध्या सूर्यफुलाचं पीक जोरदार आलं असून शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये पावसामुळे शेतपिकाचं अतोनात नुकसान झालंय। उडीद पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे। राज्य शासनाकडून 26 जिल्ह्यांना जवळपास 307 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज कामावर निघालेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या वेळ मर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे। नव्या 6व्या मार्गिकेची जोडणी पूर्ण झाली असून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरती सुरक्षेच्या कारणास्तव वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे। यामुळे आठवडाभर लोकल फेऱ्या या विलंबानं धावणार आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक 8 ते 10 मिनिटं उशिरानं धावते। उंबरमाली स्थानकाजवळ मालगाडीला सिग्नल नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे आडगाव आणि त्याच्या पुढच्या स्थानकावर लोकल काही वेळ खोळंबल्या होत्या। परिणामी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवरती त्याचा परिणाम झालाय। कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। मडगाव ते पनवेल या विशेष गाडीची घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली। 15 सप्टेंबर रोजी ही गाडी सुटणार आहे। गणेशोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना पोलीस दल मात्र अहोरात्र पहारा देत असतात। त्यामुळे पोलिसांना वरिष्ठांकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या। कर्तव्यावर तैनात असताना कुठेही नाचू नका अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। तर पुढे एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पैठणमधील जायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलंय। या धरणामध्ये 97.78% पाणीसाठा असून धरणामध्ये 16,000 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू असल्याचं कळतंय। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जायकवाडी धरणातून आज पाणी सोडलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 3 दिवसांमध्ये धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यानं पाणीसाठा वाढला। दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता असल्यानं नदीपात्राजवळील सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आलाय। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या हा रुग्ण स्थिर आहे। तर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाला आयसोलेटेड करण्यात आलंय। मंकीपॉक्सचं निदान करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जाते। सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती देण्यात आली आहे। केंद्र सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतला। माओवाद्यांचा खात्मा करणं हे एकच ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती आगामी सांस्कृतिक धोरणात बदल करण्यात आला। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कल्पकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस जी आहे ती तज्ञ समितीने केली आहे। राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सीपी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी ते शासकीय कामांचा आणि योजनांचा आढावा घेणार आहेत।
मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या करण्यात आली आहे। मागणीसाठी तरुणांचं उपोषण सुरू आहे। पनवेलमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एक व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेला। दरम्यान वेळीच नागरिकांच्या हे लक्षात आल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा उद्या गोंदियामध्ये असणार आहे। यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती उद्या भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे। भाजपच्या टीकेवर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा दावा असल्याचं जरांगे म्हणाले। पुण्यातील वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। खून प्रकरणात हत्यार आणणं आणि हत्यार पुरवण्यात संगम वाघमारेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पुण्यात बायकोनंच आपल्या नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दारू पिऊन पत्नीला त्रास देत असल्यानं तिनं हे कृत्य केलंय। देशात घराच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दिल्ली आणि मुंबईतील घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई केली जाते। गेल्या 6 महिन्यांमध्ये 82,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। गोवंडी रेल्वे स्टेशनवर प्रवासी लोकल खाली जात असताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत प्रवाशाला ओढून बाहेर काढलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। संबंधित व्यक्ती यामध्ये किरकोळ जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचं असलेलं रेशन कार्ड आता बंद होणार आहे। त्याऐवजी ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। राज्य शासनानं ई रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता। त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे। महावितरणाच्या महाडिस्क या संकेतस्थळावर ऊर्जा चॅटबॉट सुरू करण्यात आलाय। यामुळे आता वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन, वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या, तसंच वारंवार विजेचं ये-जा होणं आणि महिन्यात आलेलं जास्तीचं बिल इत्यादी बाबींच्या तक्रारी आता एका क्लिकवरती करता येणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशाखा समिती कागदावरच असल्याचं उघड झालं होतं। त्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विशाखा समितीचं पुनर्गठन केलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या 36 शाळांमधील 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष बनवण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। पनवेल आणि नवी मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारलाय। निर्देशांक 44 वर आला असून सर्वच विभागामधील प्रदूषण नियंत्रणात आलंय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरतीये। मागील 2 वर्षापासून 321 कोटीहून अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून 40,000हून अधिक रुग्णांचे प्राण या दरम्यान वाचलेले आहेत। भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील 291 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। या ठिकाणी 22,000हून अधिक रहिवासी वास्तव्य करतात। नवीन वीज जोडणी मिळवण्याची प्रक्रिया आता 7 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। ऑनलाईन कस्टमर पोर्टलवर ॲप्लिकेशन फॉर्म, ओळख पुरावा आणि मालकी पुरावा हे 3 कागदपत्र सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण होत असतो। त्यामुळे आता वीज चोरी केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे। मुंबईत सुरू असलेल्या गृह खरेदीच्या धूमधडाक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचं प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईत झालेल्या एकूण घर खरेदीमध्ये 15,275 मालमत्तांची खरेदी ही ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचं स्पष्ट झालंय। अपघातांमुळे टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या समृद्धी महामार्गावरती 16 ठिकाणी प्रवाशांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हालचाली सुरू केल्या आहेत।